सांगितलं म्हणजे त्या शाळेचं एक मॉडेल बनवून पाठवलं होतं मी त्यांच्याकडे, जे त्यांच्या घरी जाताच ब्लास्ट होईल असं. आई अगं, कशाला नसते उद्योग करताय तुम्ही? काय गरज होती हे सगळं करायची? ओरडू नकोस. मला असं लपून छपून वार करायची सवय नाहीये. सरळ घाव घालायचा, एक घाव आणि 2 तुकडे. मला मला त्या सावीला सगळीकडनं अडकवायचं होतं. जेणेकरून टेन्शन मध्ये येऊन का होईना पण ती त्या डिवोर्स पेपरवर सह्या करेल. मी आधीच सांगितलेलं, त्या सावीशी डिवोर्स घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यात कुणी मध्ये पडायचं नाही. समजत नाही का तुम्हाला? त्यापेक्षा त्या पोरीला या घरात आणायलाच नको होतं. हे तुला जर वेळेवर कळलं असतं नाही तर एवढा विषय वाढलाच नसता. धैर्य, तुझ्या पद्धतीने का नाही लय चाललो, आता नाही. तर नायकांना कसं बर्बाद करायचं ना ते आता आम्ही बघतो. तू बंद पड. तुझ्याच्यानं काय होणार नाही आणि तू काय करू शकशील याच्यावर आमचा काडी मात्र विश्वास नाही. सावी, उभ्या आयुष्यात पहिल्यांदा हा धैर्य घरातल्यांकडून हे सगळं ऐकतोय. एवढा अपमान कधीच झाला नव्हता माझा आणि तो होतोय फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तुला आता माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. धैर्य, धैर्य, बघा बघा कसं चाललंय यांचं. कसं बडबडायला लागलेत, काय बोलत्यात काय बडबडतात काही समजतच नाही. ती दीपा अशी येड्यागत का बडबडायला लागली? डोक्यावर पडली काय ती? भाऊ, तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. तुम्ही चला, तुम्हाला आराम करायचा आहे ना? हा केतन, जबरदस्ती का झोपवताय मला? नाही भाऊ, अरे मी ठीक आहे. मला शाळेत जायचंय. झोप नाही होत तुमची. भाऊ का असं वागतात मला काही कळना झालंय बघ. कसं समजवू त्यांना मी, काहीच कळत नाहीये मला. साव्या ग, 2 दिवसात जे काय घडले त्याचा शॉक बसला असणार त्यासनी. सावे सावे तू टेन्शन नको घेऊस बघ. हे बघ आपले भाऊ लवकरात लवकर बरे होतील. हा, टेम्पररी शॉक बसला असेल त्यांना. आपण ना त्यांना एका चांगल्या डॉक्टरांना दाखवूया. हा, तू फक्त धीर सोडू नको सावे. थकायला झालंय आता मला. तिकडे तो धैर्य परत काहीतरी प्लॅन करत असणार, त्याचं टेन्शन. इकडं भाऊंची अशी गत बघितली की माझं काहीच वर खाली होतंय. काहीच कळत नाही, काही सुधरणच झालंय मला आता. ए सावे, सुधरणा झालंय काय? अगं काल तिथं जे काय काय झालंय ना त्याला तू किती धाडसानं आणि हुशारीनं सामोरी गेलेस कळते काय तुला?
अगं तू आमची सावी आहेस, डॅशिंग सावी. मला पूर्ण विश्वास आहे सावे, पुढं किती पण काय पण संकट आली ना तरी तू त्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढशीलच. हा, आणि आज तू जशी जिंकल्यास की नाही त्यावरनं धैर्य तुझ्या परत वाटेल येईल असं नाही वाटत. नाही, भाऊ काय सांगतात माहितीये ना, ते मुजुमदार लई पक्केत. एवढ्या लवकर ते हार नाही मानणार. धैर्य आज गेला असला तरी तो हरून गेलाय, आणि हरून गेलेला धैर्य हा गप्प बसणाऱ्यातला नाहीये. तो नक्कीच काहीतरी पलटवार करणार. भाऊंच्या जमिनी परत मिळेपर्यंत आपली ही लढाई अशी ढिली नाही पडू द्यायची. म्हणजे काय काय करायचं काय आपण? त्या मुजुमदारांना पुरून उरल असं उत्तर देणार. आत्या, 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 हे बघा पेपर मध्ये काय छापून आलंय. तर आपण पाहताय मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या नावाने भाऊराव यांना यांच्याकडून जमिनी नावा करून घेतल्या शाळेवर आता जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दामिनी मॅडम, मुजुमदार स्वतःला शिक्षण सम्राट समजतात आणि तुम्ही या गरीब मुलांच्या शाळेच्या जीवावर उठलेला, काय वाटतं तुम्हाला? धैर्य, धैर्य इकडे ये. हे बघ, बघ पेपर काय छापून आले, वाच.